घरानो हे बरा लौकिक पारकियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जाऊ घरानो हे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहे परतोनी आता कैसी जाऊ घरानो हे बरा लौकिक मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या 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 मस्तक माझा जय हो वार करी या वार करी वार करी मस्तक माझा वार करी संतांच्या या वार करी वार करी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले आता कैसे जाऊ घराणो हे बरा लौकिक सकल संत सज्जन मायबाप काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं सेवेसाठी निवडलेली गवळण देहूचे सुप्रसिद्ध साधू संत तुकोबरींच्या गोड अशा गाथ्यातील अतिशय सर्वांच्या पाठ्यातली आणि महत्वपूर्ण गवळण आहे. थोडा परिहार देतो. पूर्वजन्मी बहुत पुण्य केले ते मज आजी फळासी आले. वैकुंठवासी गुरुदेव माझे आजोबा पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर यांची परंपरा गेले 40 वर्ष चालवत असताना माझ्या जीवनामध्ये खूप मोठमोठे क्षेत्र आणि पवित्र क्षेत्र तपस्वी क्षेत्र मला पाहण्यात आली. आणि त्यातलं एक महत्त्वपूर्ण म्हणजे बहुत दिवसा होती मजा साज घडले सायास माझ्याच तालुक्यातलं एक अतिशय सुंदर असं हे क्षेत्र तपस्व्यांचं क्षेत्र छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं हे क्षेत्र. या क्षेत्रामध्ये अनेक साधूंची तपश्चर्या झाली आणि यातला प्रत्येक मातीचा कण ना कण पवित्र झाला गेला. आणि याचं दर्शन करण्याचा योग माझ्या आयुष्यामध्ये मला साहेब आला. मी माझं खरंच खूप भाग्य समजतो. कीर्तन तर रोजच करतो मी, 2-2 पण करतो, 3-3 पण करतो. हजारो समाज असतो पुढं, हजारो गायक असतात, हजारो वादक असतात. पण काही क्षेत्र असे असतात ना की तिथं येण्याकरता काहीतरी बहुत पुण्य असावं लागत असतं. मी नेहमी एक वाक्य सांगतो, काही ठिकाणच अशी असतात की पुन्हा कधी हाक मारतात त्याची वाट बघावी लागते. ते म्हणजे हे क्षेत्र आहे. काही ठिकाणच असे असतात की पुन्हा कधीच हाक मारू नये असंही वाटत असतं. अशी आयुष्यामध्ये खूप क्षेत्र माझ्या आयुष्यामध्ये पाहिली गेली. आणि याच ठिकाणी या संजीवन समाधीच्या महोत्सवाच्या निमित्तानं गेले कित्येक वर्ष हा चालणारा उत्सव आहे. गावापासून खूप दूर, कुणाचाच वास नाही. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. जिथं खरंच एकांत मिळतो, ज्याला खरंच साधना करायची, त्याला खरंच भजन करायचे, त्याला खरंच नामस्मरण करायचे, त्यांनी अशा ठिकाणी येऊन बसावं तर ती देवाला पोहोचत असते. घरामध्ये बसून नाही पोहोचत. घरामध्ये बसून एका हरिपाठामध्ये एका चहाच्या कपामध्ये अख्खा हरिपाठ करतो. इतक्या असह्य वेदनाच असतात त्या कुटुंबाला, नाही का. सुंदर ते ध्यान उभे करकटावर ठेवून या
ठेवला का तुळशी हा रगळा झाला का मकर कुंडला आणला का या तुका म्हणे माझे हेची सर्व सुख झाला याचा हरिपाठच संपला का एका चहाच्या कपामध्ये हरिपाठ करतो त्याला घरी कशासाठी करतो उघडान पिगडान उभा राहतो त्या देवापुढं भजन करतो काही उपयोगाचं नाही पण एक सांगू का मला एक चांगलं क्षेत्र मिळालं बरं का साहेब खूप चांगलं क्षेत्र तुम्ही मला दाखवलाच मी येणार आता इथं सारखा 30 जूनला मी रिटायर आहे येणाऱ्या 30 जूनला मी पण सेवानिवृत्त होतोय तुमच्यासारखाच निवांत होतोय मी पण तुम्ही या माझ्या संग इथं मी खूप चिंतन करत जाईन तुम्ही ऐकत जा माझा अभ्यास होईल तुम्हाला आनंद वाटेल काय करायचं इथनं पुढं मरण्यापेक्षा ती बरं नाही वडला संसार आयुष्यभर खूप चांगलं क्षेत्र आहे माझा आरोप आहे माऊली कुठं बसलेत मंदिरात गेले बरं असं माझा आरोप आहे माऊलीनी मला इतक्या वर्षात का बोलवलं नाही इकडं 2 वर्ष आले का वा वा प्रदीप महाराजांनी मागच्या वर्षी चालू केलं वा 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 तरी सुद्धा तुम्ही इतकी लोक मला मी आता गाडीतनं आलो ना माऊली सोबत तर त्या असल्या घाटातनं असल्या चढातनं महिला चालत निघालेल्या आहेत सावलीला बसलेल्या आहेत ऊन मी म्हणतंय याला म्हणावी ओढ आणि याला म्हणावी आस बस बाकी काय नाही म्हणून तुमच्या चरणाशी मी नतमस्तक होतो प्रत्येकाच्या आम्ही आलो त्यात काही नवल नाही हो आम्हाला रोज जावंच लागतंय कुठंतरी पण तुम्ही असल्या उन्हाताणाचं सुद्धा इतक्या लांबून गाडी घोडं काही मिळो न मिळो पण इथं मला पोहोचलं पाहिजे हा तुमचा जो अंतकरणातला भाव जो आहे ना त्या भावाचं मी दर्शन खरं घेतो मंडळी ऐका लक्षात ठेवा मला खूप आनंद वाटला योगेश महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी आणि ही वाळ हो का हां 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 ज्योतिताई बरोबर आहे गोकुळ महाराजांच्या संस्थेतले माझे मित्र होते खूप चांगले खूप जवळचे मित्र होते गोकुळ महाराज त्यांच्या संस्थेतले विद्यार्थी अभिमन्यू तुझं काय विषयच नाही खूप गोड वाजवलं देतो खूप गोड राम महाराज ही सगळी मंडळी सचिन महाराज खूप छान बरोबर 1 तास आणि 5 मिनिटं माझ्याकरता राहिलेत 1 तास राहिला माझ्या कीर्तनाचा असं म्हणूया मी 1 तासामध्ये खूप छान गवळण सांगणार आहे तुम्हाला मी काला किती करण हे मला माहित नाही काला तुम्ही ऐकलाच काल्यातला कालवा काही पण सांगणारी आहेतच ऐकतच राहता मी तुम्हाला खूप छान गवळण सांगणार आहे फक्त कीर्तन मनाचं कान करून ऐका नाही कसं आहे खूप छान गवळण सांगेन तुम्हाला पण माझी प्रामाणिक प्रार्थना आहे मला बरं वाटायसाठी नको आहे त्या देवाला बरं वाटावं इतकं चांगलं भजन करा विठाला अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंत जगद्गुरु तुकोबरेंच्या गोडशा गाथ्यामध्ये ज्या तुकोबरांनी छातीवर हात मारावा आणि जगताला सांगत राहावं की वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा ज्या तुकोबरांना वेदाचा अर्थ कळाला गेला 4ही वेद या गाथ्यामध्ये भरावे सर्वसामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबांना झाली मी आवर्जून मुद्दा मांडेन वेद विद्वानांना कळतो वेद पांडित्यांना कळतो वेद ब्राह्मणांना कळतो सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त संत तुकोबांना व्हावी आणि या महाराष्ट्र भूमीला मोठे महान संत मिळाले एक ज्ञानोबा ते संत तुकोबा बहिणींनी म्हणावं ज्ञानदेवे रचला पाया तुका झालासे कळस निळोबरांनी म्हणावं जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येतून या आणि संत तुकोबांच्या मुखातून भाषा बाहेर पडावी अनु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा ज्या आकाशाची व्याप्ती आजही कोणाला कळाली नाही एवढे संत माझे तुकोबराय खूप मोठे आहेत आणि निळोबराय म्हणतायत संप्रदाय सकळांचा येथून या याच्या खाली एक अंडरलाईन द्या कारण हे खूप महत्वपूर्ण शब्द आहेत
संप्रदाय सकळांचा येथून या, याचा अर्थ तुकोबरांच्या अगोदर हा संप्रदाय नव्हता का? बरं नव्हता तर बहिणाई म्हणतात ज्ञानदेवी रचना पाया, तुका झाला से कळस. मग हे मुद्दे जोडताना खूप त्रासाचं आहे, कारण तेवढी मेंटॅलिटी खूप छान असावी लागते, कारण अर्थ वेगवेगळे निघतात. निळोबराई म्हणतायत तुकोबराईंनी कळस ठेवला आणि संप्रदाय इथून खरा सुरू झाला गेला, मग ज्ञानोबांनी केलं ते काय केलं? ह्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर एक साधा मुद्दा मांडतो. श्रीमंत संत तुकोबरांचे सद्गुरू, त्यांचं नाव आहे बाबाजी चैतन्य. बाबाजी चैतन्य, बाबाजी चैतन्य गृहस्थी होते, संन्यासी नव्हते. पुन्हा चांगलं वाचन करा, काही लोक वेगळं मांडत राहतात. बाबाजी चैतन्य हे गृहस्थी होते, त्यांना संसार होता, बायको होती, मुलं सुद्धा होती. आणि हेच बाबाजी चैतन्य संसाराच्या तापानं खूप तापली, संसाराच्या असह्य वेदना झाल्या बाबाजींना, आणि बाबाजींनी आपला संसार सोडला आणि रागानं घरातून निघून गेली. बाबाजी खूप दूर गेले, एकलेच त्या रागामध्ये, त्या व्यापामध्ये चालतच होते. अंधार पडला तरी चालतच होते, पण एका घनदाट जंगलामध्ये ते चालत होते हे त्यांच्या लक्षात नाही आलं. आणि चांगला अंधार पडला आणि श्वापद बाहेर पडली, आणि श्वापदांचा आवाज बाबाजींच्या कानावर गेला. वाघाच्या डिळकाळ्या बाबाजीच्या कानावर गेल्या क्षणी बाबाजींच्या अंगावर काटा उभा राहिला आणि मनात म्हणाले, अरे कुठनं दुर्बुद्धी झाली, संसार सोडला, कमीत कमी जगलो तरी असतो, आता इथं मरणारच आहे मी. घाबरले बाबाजी चैतन्य जंगलामध्ये, आणि एक मोठंच्या मोठं झाड बघितलं. या झाडाला एक मोठी ढोली होती, त्या ढोलीमध्ये बाबाजी चैतन्य लपून बसले. श्वासाचा सुद्धा आवाज येऊ देत नव्हते. न जाणो माझ्या श्वासाच्या आवाजानं एखादं श्वापद इथं येईल आणि मला खाऊन टाकेल, या भीतीपोटी बाबाजी चैतन्य देवाचा धावा करतात. हे प्रत्येकाचं आहे. संकटाच्या काळामध्ये माणूस देवाचा धावा करतो, भावपूर्ण अंतकरणानं, हो देवा तुझ्याशिवाय कोण सोडवेल मला आता, अरे परमात्मा तुझ्या विना कोण सोडवेल म्हणा. म्हणून बाबाजी चैतन्य डोळे झाकलेत आणि देवाचा धावा चालू केला. आणि याच बाबाजी चैतन्यांच्या पुढं मध्यरात्रीच्या वेळी एका अवलियानं उडी मारली, एका महात्म्यानं उडी मारली. लज्जा रक्षणाकरता लंगोट घातलेली होती, दाढी वाढलेली, केस वाढलेली, तथा जटा वाढलेल्या, रुद्राक्षा माळा गळ्यामध्ये होत्या, अंगावर सगळे केसच होते, हाताच्या बोटाच्या नकाच्या गुंडोळ्या झालेल्या, असा विचित्र विद्रूप माणूस बाबाजी चैतन्यांच्या पुढे उभा राहिला आणि खदखदा हसून सांगू लागले, घाबरू नकोस, मी तुझ्यासाठीच इथं आलोय. जसं स्वामी समर्थ म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाबाजींच्या पुढे हा महात्मा उभा राहिला, तो सांगतो घाबरू नको, मी तुझ्याकरता इथपर्यंत आलो. बाबाजी चैतन्यांना हळूच त्या ढोलीतून खाली ओढून घेतलं आणि बाबाजी चैतन्य धाड दिशे कोसळले आणि चरणाशी मिठी मारली त्या महात्म्याची. डोळ्यातल्या अश्रूंनी अभिषेक केला त्यांचा चरणाचा. बाबाजींना खाली वाकून त्या महात्म्याने उचललं आणि घट्ट मिठी मारली, घाबरू नकोस. म्हणून बाबाजी चैतन्य विचारतात, पण मी आपणास ओळखलं नाही आणि तुम्ही आपण माझ्याजवळच कसं आला? त्यावेळी तो महात्मा नाव सांगतो, अरे बाबा माझं नाव आहे राघव चैतन्य, माझं नाव आहे राघव चैतन्य. बाबाजींना एवढा मोठा आनंद झाला आणि या क्षणी, याच मध्यरात्रीला, याच राघव चैतन्यांच्याकडून बाबाजी चैतन्यांना अनुग्रह झाला आणि राघव चैतन्य, बाबाजी चैतन्य राघव चैतन्यांच्या सेवेशी एकरूप झाली आणि गुरुजींच्या सेवेशी एकरूप होऊन राघव चैतन्य पाठीशी चालू लागले. राघव चैतन्य, बाबाजी चैतन्य चालत 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 मुक्काम करायचे, पुढे निघायचे, कर्नाटकाकडे चालत निघाले, कर्नाटकाकडे. आणि जाता जाता राघव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य यांचा खूप दिवसाचा मुक्काम पडला. तो याच सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये पुसेगावच्या जवळ नेरच्या तलाव्यामध्ये राघव टेकडी नावाची आहे. त्या टेकडीवर बाबाजी चैतन्य आणि राघव चैतन्य कित्येक वर्ष राहिले गेले. बऱ्याचशा लोकांचा मानस आहे की तिथं त्यांची समाधी आहे, पण राघव चैतन्यांची समाधी कर्नाटकामध्ये आहे. तिथं समाधी नाही, तिथं त्यांचं वास्तव्य खूप वर्षाचं आहे. कधी गेला तर तुम्ही जा, पण कधी जा की ज्यावेळी आपले सूर्यनारायणाचे उपास असतात ना, रथसप्तमी असते ना,
हो यावेळी या अवधीमध्ये राघव टेकडीला पुसेगावच्या जवळ राघव चैतन्यांची समाधी किंवा ते मंदिर 7 दिवसाकरता उघडलं जातं. इतर वेळी ते पूर्ण बंद असतं. आतमध्ये प्रवेश नसतो कुणाला जायला, अजिबात नाही. प्रवेश म्हणजे बंदच असतं. ते एका साधू महात्म्याकडनं उघडावं आणि एका साधू महात्म्याकडनं ते लावावं लागतं. ते आतमध्ये ज्याला मंदिर लावतात ना त्याला एक ऊसाची मोळी ठेवतात, एक पाण्याचा घडा ठेवतात, आत एक दिवा लावतात, मग अभिषेक आरती करून बाहेर यायचं, दरवाजा लावायचा, ते पूर्ण पॅक करायचं, पांढरीच्या मातीनं चांगलं लिंपायचं आणि मग निघून यायचं. पुढल्या वर्षी ते द्वार उघडल्यानंतर आजही चमत्कार असतो, आतला दिवा चालू असतो. हा चमत्कार आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, मी जी म्हणालो ना इथं ही साधूंची भूमी आहे. आपण ज्या भूमीमध्ये उभा आहे ना ही साधूंची भूमी आहे. इथं तपश्चर्या करणारे महात्मे व्याघ्र रूपामध्ये असायचे आणि एका जाळीमध्ये बसून भजन पूजन करायचे. याच्यात का पवित्र काय असेल इथं? याच्यात का पवित्र काय असेल? बाबाजी चैतन्य राघव चैतन्य कर्नाटकाकडे चालत निघाले, ऐका. आणि राघव चैतन्यांची कर्नाटकामध्ये समाधी झाली आणि बाबाजी चैतन्यांना असह्य वेदना झाल्या, दुःख झालं. तेच बाबाजी चैतन्य निराश होऊन माघारी महाराष्ट्रामध्ये चालत आले आणि ओतूरच्या जवळ आळे फाट्याच्या जवळ ओतूर नावाच्या गावामध्ये बाबाजी चैतन्यांची समाधी झाली. ओतूरला म्हणजे अहिल्यानगरचं शेवटचं टोक, तिथून माळशेज घाट पुढे लागतो. ओतूर पासून पुढे ओतूरला समाधी झाली. पण ऐका, त्याही अगोदरचा मुद्दा माझा खूप महत्वाचा आहे. बाबाजी चैतन्यांनी विचार केला की आता काय राहायचं, आता समाधी घ्यायची, आणि निर्णय ठरला समाधी घ्यायची. पण घडलं काय, याच बाबाजी चैतन्यांना राघव चैतन्यांचा दृष्टांत झाला, स्वप्न दृष्टांत. आणि या स्वप्नामध्ये त्यांनी सांगितलं, बाबाजी तुम्हाला समाधी घेता येणार नाही. विचारलं का? अहो देहूच्या संत तुकोबांना तुमच्याकडून अनुग्रह झाल्याशिवाय तुम्हाला समाधी घेता येणार नाही. आणि त्या दिवसापासून बाबाजी चैतन्य श्रीमंत संत तुकोबरांच्या शोधार्थ होते. पण तुकोबा आणि बाबाजी चैतन्य या दोघांची भेट होत नव्हती. नाविलाज झाला बाबाजी चैतन्यांचा, आणि बाबाजी चैतन्य संत तुकोबरांच्या स्वप्नामध्ये गेले. हे गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये आपण म्हणत असतो. तुकोबरांच्या स्वप्नामध्ये गेले बाबाजी चैतन्य, आणि स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. ते संत तुकाराम महाराज या जनाला, या जगताला सांगू लागले, अहो पहाटेची वेळ, मी गंगेच्या स्नानाकरता निघालो आणि चालता चालता अचानकपणे माझा पाय लागला एका साधू महात्म्याला. अंगावर कफणी होती, दाढी वाढलेली होती, जटा वाढलेल्या होत्या, रुद्राक्षा माळा गळ्यामध्ये होत्या, कपणी अंगाला भस्म चोळलेलं होतं, व्याघ्रासनावर बसलेला होता, कमंडलू होतं, कुबडी होती, हो पायातला खडावा बाजूला होत्या. आणि जाता जाता या वाळवंटामध्ये या साधू महात्म्याला माझा पाय लागला. तुकोबराय म्हणतायत, मला असह्य दुःख झालं. याचं एकच कारण, मी जगाला सांगतो, भजनी विक्षेप तेची पै मरण. भजनामध्ये कीर्तनामध्ये विक्षेप नसावा हे जगाला मी सांगतो. आणि माझ्याकडनं काय घडलं तर एका साधू महात्म्याला माझा पाय लागला आणि त्या साधू महात्म्याच्या साधनेमध्ये माझ्याकडनं विक्षेप झाला. वाईट वाटलं तुकोबराय. महाराज म्हणतात, मी कोसळलो, मी हंबरडा फोडला, मी क्षमा मागितली, मी याचना केल्या, पण तो साधू महात्मा हसू लागला आणि मला म्हणू लागला, घाबरू नको, तुझ्या वाटेमध्ये मीच बसलो, कारण तुझी माझी भेट घडावी. मग तुम्ही कोण? तो महात्मा सांगतो, माझं नाव बाबाजी आपुले, सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. हो, माझं नाव बाबाजी चैतन्य. आणि याच महात्म्यानं मला मांडीवर घेतलं आणि माझ्या कानामध्ये मला मंत्र सांगितला. त्या मंत्राचं नाव आहे रामकृष्ण हरी. मुद्दा लक्षात असावा, गुरु वेगळे, सद्गुरू वेगळे. पावला पावलाला वाटेला भेटेल तो जीवनामध्ये गुरु आहे. हा रस्ता कुठं निघाला हो, हा सांगणारा जीवनातला गुरु आहे. बरीचशी लोक आम्हाला म्हणतात, ऐकलं का महाराज, म्हणे काय आम्हाला माळ घाला. मी माळ घालत नाही कुणाला, हा भाग सोडून द्या, कारण माझी तेवढी उंची नाही अजूनही माळ घालण्याची. माळ घालण्याकरता खूप तप करावं लागतं, खूप तप करावं लागतं, खूप शुद्ध आचरण असावं लागतं, कोणीही प्रकार स्वार्थ नसावा लागतो.
आणि आपल्याकडे त्यातलं काहीच एक पण गुण नाही, मग आपण का माळ घाला? माळ घालूया सचिन महाराज, नाही असं नाही, पण या नारदाच्या गादीवर उभा राहिल्यानंतर, कारण इथून खाली उतरलं की आउट ऑफ कव्हरेज क्षेत्र आणि इथं आलं की 5Gचं स्पीड लागतं. डायरेक्ट कनेक्शन आहे हो त्याच्याशी, हो डायरेक्ट कनेक्शन आहे. ऐका तरी खरं, माझ्या कानामध्ये मंत्र दिला. सद्गुरू मंत्र देतात तो गुपित मंत्र देतात आणि गुरु मंत्र देतात तो उघडा मंत्र देतात. माझ्या सद्गुरूंनी माझ्या कानामध्ये मंत्र सांगितला आणि या मंत्राचा जप मी करू लागलो. मला खूप मोठा आनंद झाला. पण घडलं काय? तुकोबराय म्हणतायत, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असी, अरे जगत उद्धाराचं काम घेऊन या मृत्यू लोकामध्ये आम्ही आलो. आणि काय घडलं तर माझा मी एकलाच बसलो भजन करत, याचा अर्थ मी स्वार्थी आहे. आणि म्हणून तुकोबऱ्यांनी त्या काळामध्ये क्रांती केली. सद्गुरूंचा शब्द मोडला आणि उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. तुकोबऱ्यांनी हा मंत्र उघडा केला आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हा मंत्र दिला. आणि म्हणून निळोबा म्हणतात, संप्रदाय सकळांचा येथून या. हे त्याचं उत्तर आहे. साधं सोपं आहे, खूप अवघड पण नाही. हो, म्हणून तुकोबराय म्हणतायत, निळोबराय म्हणतायत संप्रदाय सकळांचा येथून. बरं, आता माझा मुद्दा असा आहे की तुकोबरायांच्या कानामध्ये मंत्र सांगितला रामकृष्ण हरी. मग हा मंत्र पूर्वी नव्हता का? होता. ज्ञानोबराय म्हणतायत रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. याचा अर्थ तो मंत्र होता, नाही म्हणता येत नाही, पण पूर्ण मंत्र ज्ञानोबराय सांगतायत की रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आणि तुकोबराय म्हणतायत माझ्या सद्गुरूंनी मला मंत्र दिला फक्त रामकृष्ण हरी, बस. म्हणून एक लक्षात ठेवा, या वारकरी संप्रदायाला संत ज्ञानोबांसारखी आई आणि तुकोबांसारखा बाप मिळाला. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. अशी सुंदर माय, अशी सुंदर माऊली या वारकरी संप्रदायाला मिळाली. पण मी नेहमी सांगत असतो, आई वेगळी, आई वेगळी, माता वेगळी, माऊली वेगळी. जन्म देते तिला आई म्हणावं, संस्कार करते तिला माता म्हणावं आणि उद्धार करते तिला माऊली म्हणावं. जिनं उद्धार केला ती वारकरी संप्रदायाची आई ठरली गेली. वेदशास्त्र देती ग्वाही, देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देते ग्वाही, वेदशास्त्र देते ग्वाही. म्हणती ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाई म्हणती ज्ञानाबाई आई, ज्ञाना ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई, शिवपीठ हे शिवपीठ हे ज्ञानोबा तुकाराम. हा वारकरी संप्रदायाला मिळालेला मंत्र आहे. हा साधा नाही. ऐका हो, अरे जगाचा बाप, विश्वाचा मालक, पंढरीच्या विटेवर उभा राहून ज्यांचं भजन करतोय त्यांचं नाव ज्ञानोबा आणि त्यांचं नाव तुकोबा आहे. याचा अर्थ वारकरी संप्रदाय किती मोठा आहे ते सांगतो तुम्हाला. वारकरी संप्रदायाशिवाय जगाच्या पाठीवर काहीच होत नाही. वारकरी संप्रदायाची साथ घेतल्याशिवाय कुठलाही संप्रदाय मोठा होत नाही. कुठलाही संप्रदाय, अनेक संप्रदाय आले त्या प्रवाहात आले, त्या प्रवाहानं निघून गेले, टिकला त्याचं नाव वारकरी संप्रदाय.
याला एकच कारण, वारकरी संप्रदायाची आई आणि बाप खूप खंबीर आहे. तो लेकरांना कधी ढळू देत नाही रे, कधी ढळू देत नाही. हा म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही तन माया मानू अवतार तुम्हा राया कारण, अवतार तुम्हा राया कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. यात श्रीमंत संत तुकोबरेंच्या गोड अशा गाथ्यामध्ये ऐका हो, काही अभंग स्वार्थी जीवा करता, परार्थी जीवा करता, नामपर, संतपर, स्थितीपर, उपदेशपर, करुणापर, मागणीपर, आंधळे, पांगुळे, बारूड, गवळणी असा अनेक समुच्चय ज्यांच्या गाथ्यामध्ये पाहतो ना, याच गाथ्यामध्ये एक गवळण नावाचं मोठं छान प्रकरण आहे. गवळण छान आहे हो. ती गवळण, तो अभंग, ते नाट, ती गवळण स्त्रीलिंग आहे ना, ती गवळण. लोकांना गवळण खूप आवडते, लोकांना इतकी गवळण आवडते, अभंग आवडत नाही, काही आवडत नाही. मी नेहमी मजेनं सांगतो, ज्याला भजनातली काडीची अक्कल नाही ना, ज्याला भजनातली काडीची अक्कल नाही, अशा लोकांनी भजनात येऊन बसायचं पिटीवाल्याच्या मागं, आणि सुंदर ते ध्यान झाले की मागं लागायचं गवळण म्हणा. ती म्हणतोय राव अजून सुंदर ते ध्यान चालले, राहू द्या पुढचं, तुका म्हणे पण राहू द्या, गवळण म्हणा. मग आता त्यांना परमाईश आली, ती भजनी त्याच आवला तिथलीच. मग त्यांनी मोठाचा मोठा स्वर घ्यायचा आणि मोठ्यानं आवाज काढायचा, निघाल्या बाई. तुमच्या बापानं ठेवल्या का रे मथुरेत गवळणी? गवळणी गोकुळामध्ये, मथुरेत गवळणी आल्याच कुठल्या त्याच मला काही अजून कळत नाही. कसल्या हिडीस पिडीस गवळणी म्हणायचे हो, रतला पायी काटान, याड वाटान, टप्पदिशी मारलान खडान. आणि हल्लीच्या भजनातल्या काय काय त्या बायका तर लेच वेगळं काही म्हणायला लागल्या, त्या पिचली माझी बांगडी. अरे काय गवळण नाही काही, त्या गौतमीला एक अक्कल नाही, म्हणून तुम्हाला अक्कल पाहिजे का नको? कुठं म्हणावं, काय म्हणावं, हा काही समजत नाही. खूप अवघड करून ठेवलं. खूप जुनी भजनं काय गोड होती अहो. हा हा हा. पंडित तात्यांचं काल वाक्य आहे खूप मोठं, चाली करता अभंग नाही, अभंग करता चाल आहे. हा, अभंग पाहून चाल काढावी, शब्दाचा माग पुढं कुठं झालं नाही पाहिजे. हा, गुण गायीन आवडी, त्यातली गायी वेगळी करते, न वेगळं करतात काही लोक. खूप छान. जाऊ द्या, मला बाकीचा विषय नाही काही बोलायचा. गवळण हा मुद्दा सांगतो. ज्ञानोबांची गवळण, तुकोबांची गवळण, नाथाची गवळण, रणाईची गवळण, बहिणाईंची गवळण, नळोपऱ्यांची गवळण. अरे कोण्याही संतांची कोणतीही गवळण असावी, या गवळणीच्या पाठीमागचे खूप मोठे अर्थ दडलेले आहेत. याही गवळणीच्या पाठीमागं खूप मोठा छानसा अर्थ दडलेला आहे. तेवढा अर्थ सांगतो, एक 10 मिनिटं काला सांगतो, बरोबर 12:05 थांबतो. 12:15 तुम्ही जेवायला बसा, मी तोपर्यंत कामावर पोचतो. ऐका, मी पीठिका सांगतो थोडीशी, लक्ष असू द्या. तिने सांजेची वेळ आहे, दिवस मावळतीला निघालेला आहे. तुकाराम महाराज भजन करण्यासाठी एका घनदाट जंगलात आहेत. लक्षात आलं संत तुकोबरेंच्या आता अंधार पडेल, दिवस मावळेल, अंधार पडेल, आणि मी एका घनदाट जंगलामध्ये एकलाच भजन करत बसतोय. अरे जिथं मानव नावाचा प्राणी फिरत नाही अशा ठिकाणी मी येत असतोय. आणि लगबगीनं तुकोबराय उठले आणि गळ्यातला विणा कमरेला बांधला, हातातल्या चिपळ्या खिशामध्ये ठेवल्या आणि आपल्या पावलांना वेग देत तुकोबराय निघाले.
याचं एकच कारण, न जाणो अंधार पडला आणि या घनदाट जंगलामध्ये एखाद्या श्वापदांच्या तावडीमध्ये मी सापडलो तर देहू नावाचं गाव माझ्या आयुष्यातनं पुसून जाईल. आणि म्हणून तुकाराम महाराज या घनदाट जंगलातून निघालेत. याचं कारण तुकोबरांना भजनाकरता कधी मार्ग नाही. कधी भंडारा, कधी भामचंद्रराव, कधी आळंदीला, कधी पुण्याला, कधी झाडांच्या, कधी पहाडांच्या, कधी वेलींच्या, कधी वृक्षांच्या, कधी पक्ष्यांच्या संगतीत तुकोबरे राहो. जेथे जातो, याचा अर्थ जे डाएट करतात त्यांना योगी म्हणू नये. ते तब्येत कमी करायला डाएट करतात. जो दिवसातून एकच वेळा अन्न खातो याला योगी म्हणावं. जो 2 वेळा खातो याला भोगी म्हणावं. जो 3 वेळा खातो याला रोगी म्हणावं. आपण कोणत्या लाईनमध्ये चेक करावं. आधीमध्ये वडापाव असेल, भजी असेल, काही असेल, चालूच असतंय. तुकोबरे भजना करता मार्ग नाही. तुकोबरे ना कधी निघाले माझे तुकोबऱ्या. पावलांना वेग दिला. दऱ्याखोऱ्यातून, नाल्यातून, ओढ्यातून, काट्या कुट्यातून तुकोबरे उड्या मारत मावळत्या सूर्याकडे पाहिच आणि पावलांना वेग द्यायचा. मावळत्या सूर्याकडे पाहिच आणि पावलांना वेग देत राहायचे तुकोबऱ्या. ऐका खरं, ज्या मार्गानं तुकाराम महाराज चाललेत ना, एवढ्या एवढ्या छोट्याशा त्या काट्या कुट्याच्या पाऊल वाटेतून, की ज्या पाऊल वाटेने तुकोबऱ्या देहूला निघालेत, त्याच पाऊल वाटेवर अतिशय देखणी तरुण लग्न झालेली मुलगी संत तुकोबांना दिसली. तिने सांजेच्या वेळी या घनदाट जंगलामध्ये एक मुलगी तुकोबरांना दिसते आणि तुकोबऱ्यांच्या अंगावर शहारा आला आणि तुकाराम महाराज धाडदिशी कोसळले. कोण असावं? मला फसवायला आलेली असेल, रस्ता चुकलेली असेल, वेडी असेल, आत्महत्या करायला निघाली असेल. अरे असेल तरी कोण? पण एवढी देखणी आहे, तरुण आहे, लग्न झालेली आहे. कोण असावं तरी कोण? तुकोबरे म्हणतात काय करू? जवळ जाऊ का? तिला विचारू का तू कोण आहेस? न जाणू मी जवळ गेलो, नको तो अनुचित प्रकार घडला तर काय करू? मग निघून जाऊ का? कसं जाता येईल मला? तुकाराम महाराज संत होते. मराठीच्या बोली भाषेतून जगाला तत्वज्ञानाची जाण देणं हे माझ्या संत तुकोबांचं कर्तव्य होतं. तुकोबरे म्हणतात नको, तिला भेटून मग पुढे निघतो. महाराज हळूहळू तिच्या जवळ गेले, कारण वाटेतच उभा होती ना ती. आणि तुकाराम महाराजांनी खाली मान घालून तुकोबरे प्रश्न करतात, कोण आहेस तू? कोण्या गावची आहे तू? इकडे कुठं निघाली तू? तुला कळतं का हा रस्ता कुठं निघालाय? एका घनदाट जंगलामध्ये निघालाय. अंधार पडेल, श्वापद बाहेर येतील, तुला खाऊन टाकतील. तुझं गाव सांग, तुझं नाव सांग, तुझ्या घरी मी सोडायला येतो तुला. मी ती काहीच बोलत नाही. अगं बोल ना, तू मुके आहेस का? तू बहिरी आहेस का? माझी भाषा कळत नाही तुला का? का तुला तो बोलताच येत नाही? बोल ना. अगं स्त्रीच्या जातीनं लहानपणी आई वडिलांच्या संगतीमध्ये राहावं. हो तरुणपणी पतीच्या संगतीमध्ये राहावं. म्हातारपणी मुलांच्या संगतीत राहावं. तू तरुण आहे ग, तुला तुझ्या पतीच्या संगतीमध्ये राहणं गरजेचं आहे. आणि अशी का वेड्यागत परतेस? कुठं निघालीस? अगं सांग लवकर, अंधार पडेल, श्वापद येतील, तुझ्यामुळं मला सुद्धा खाऊन टाकतील. गाव सांग, नाव सांग, तुला घेऊन जातो मी. ती काहीच बोलत नाही. तुकोबराय म्हणतात बहुतेक वेडी असेल, नको हिच्या नादाला लागाय, हिच्यामुळे आपला जीव नको धोक्यात घालायला. तुकोबराय म्हणतात बघ बोल लवकर, मी निघालो, बरं मी निघालो म्हणाले. आणि तुकोबरांनी आपला पाऊल उचलला आणि तुकाराम महाराज चालू लागले. एक 8-10 पावलं तुकोबराय पुढे गेले आणि पाठीमागून मोठ्यानं हसण्याचा आवाज आला. ती मुलगी खदखदा हसू लागली. तुकोबराय म्हणतात 100% वेडी आहे, 100% वेडी आहे. हा हसते आणि एवढ्यामध्ये पाठीमागून मोठ्यानं हाक आली, थांबा महाराज. तुकाराम महाराज उभा राहिले. मला महाराज म्हणाली, याचा अर्थ मला ओळखते वाटतं. माघारी फिरून पाहिलं तुकोबऱ्यांनी, मला ओळखते? ती मान्य हो म्हणते, हो ओळखते, पण मी तुला ओळखलं. तुझं नाव, तुझं गाव हे सांग ना मला ग. असं का करते? मला चैन नाही पडायचं असं जाऊन. महाराज पुन्हा माघारी फिरले. तू मला ओळखते तर तुझा परिचय दे. ती हसली मोठ्यानं आणि बोलू लागली, महाराज हा मला नाही ओळखलं आणि नाही ओळखलं. अहो महाराज, तुमचा आणि माझा आपल्या दोघांचा विषय एक आहे. तुमचा माझा आपल्या दोघांचा विषय एक आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण,
विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन नावडे जनधन नावडे जनधन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नावडे जन नावडे धन नावडे माता नावडे पिता महाराज हो तुमचा आणि माझा आपल्या दोघांचा विषय एक आहे. महाराज हसले म्हणे तुझा माझा विषय एक आहे. हा महाराज कशावरून एक विचारू महाराज म्हणे काय तुम्ही काय वाक्य बोलला हो म्हणे काय मानव नावाचा प्राणी या घनदाट जंगलात फिरत नाहीच फिरत. मग महाराज मानव नावाचा प्राणी या जंगलामध्ये फिरत नाही तर तुम्ही या जंगलात काय करताय तुमचं काय काम आहे या जंगलामध्ये. तुकोबराय म्हणतायत मी माझ्या भगवत भजनामध्ये मी माझ्या देवाच्या भजनामध्ये मी कुठं फिरतो हे माझं मलाच कळत नाही. तुकोबराय म्हणतात हो ती म्हणते महाराज तीच माझी अवस्था आहे. काय बोलता तीच माझी अवस्था आहे म्हणजे आहेस तरी कोण ऐका बरं. आणि ती सांगू लागली परिचय महाराज मी एक गवळण आहे. तुकोबराय हसले गवळण म्हणे हा आणि कलियुगात अरे गवळण द्वापार युगामध्ये आता कुठली गवळण आली महाराज मी द्वापार युगातलीच आहे. म्हणजे अहो ज्या दिवशी भगवान परमात्मा कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला निघून गेला त्या दिवशी मी गोकुळ सोडलं. याचं एकच कारण या गोकुळाचं स्मशान झालेलं होतं. मी सोडलं गोकुळ महाराज त्या दिवशी त्याला शोधण्याकरता बाहेर पडले. आजवर शोधते 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 सापडत नाही मग तुम्हाला शोधत शोधत या जंगलात आले. आता तुम्हीच सांगायचे माझा कृष्ण माझा देव मला कुठं भेटेल. याचा अर्थ तुकाराम महाराज एका वृत्तीरूपी गवळणीशी संवाद करतायत. तुकोबराया एका वृत्तीरूपी गवळणीशी संवाद करतायत. तुकोबराय म्हणतात म्हणजे निश्चित तुझी अवस्था काय तर ती गवळण या गवळणीचं पहिलं चरण सांगत आहे. हरिणे माझे हरिले चित हरिणे माझे हरिले चित हरिणे माझे हरिले चित हो हरिणे माझे हरिले चित हरिणे माझे हरिले चित हो हरिणे माझे हरिले चित हरिणे माझे हरिले चित हो हरिणे माझे हरिले चित हरिणे माझे हरिले चित हरिणे माझे हरिले चित हरिणे माझे हरिले चित हो हरिणे माझे हरिले चित हरिणे माझे हरिले चित हो हरिणे माझे हरिले चित हरिणे माझे हरिले चित हो हरिणे माझे हरिले चित भारविंदा
आता कैसी जाऊ गरा हो आता कैसी जाऊ गरा आता कैसी जाऊ गरा हो आता कैसी जाऊ गरा हरिने माझ्या हरिले तीत भरवित विठ्ठलाले भरवित विठ्ठलाले भरवित विठ्ठलाले वा वा गोड आहे. खूप दिवसातनं माझं वाजवतं कीर्तन. हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. हो तुकोबराया बोलू लागले, पण ऐका ती गवळण संवाद करते तुकोबरायांशी. अहो महाराज, त्या हरीनं माझं चित्त वेधलं, भार वित्त विसरले. मी माझा संसार विसरले महाराज. माझा नवरा, माझी मुलं, माझा सासू सासरा या सगळ्यांचा अवघियांचा विसर झाला. हाची राहिला उद्योग. मला सगळ्यांचा विसर पडला महाराज. ज्ञानोबांची ओवी सांगू. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जान मनुष्याकारे मूर्ती ज्ञानची तो. महाराज जाळलं सगळं, त्याची राख रांगोळी केली. जाळोनी संसार बैसलो अंगणी, राख रांगोळी केली. एक सांगू वाक्य, एखाद्या वस्तूची राख झाल्याशिवाय त्याचा विसर पडत नाही. एखाद्या वस्तूची राख झाल्याशिवाय त्याचा विसर पडत नाही. आणि म्हणून श्रीरामपूर तालुक्यामध्ये सरला बेटावर पूर्वी गंगागिरीजी महाराज होऊन गेले. गंगागिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराज, नंतर आत्ता जे गादीवर आहे ते रामगिरीजी महाराज. गंगागिरीजी महाराज पंढरीच्या वारीला निघाले ना, बरं का साहेब, पंढरीच्या वारीला जर निघाले तर जाताना गंगागिरी महाराज बेटावरची आपली पर्णकुटी पेटवायची, तिची राख बघायची आणि मग वारीला जायची. सुंदर वारी करायची, देवभजन देवपूजन आनंद घ्यायचे. आणि वारीवरनं पुन्हा माघारी बेटावर आल्यानंतर पुन्हा लाकडं गोळा करायची, पुन्हा पर्णकुटी बांधायची आणि मग त्यात राहायचं. मग पहिली का पेटवायची? ते म्हणायचे, अहो पंढरपूरला गेल्यानंतर देवभजन देवपूजन करताना, नामस्मरण करताना न जाणो ती पर्णकुटी माझ्या डोळ्यापुढं आली तर माझ्या परमार्थाला बाधा निर्माण करेल. परमार्थाला बाधा निर्माण करेल. म्हणून तिला जाळली ना की ती लक्षात राहत नाही. याचं नाव आहे सुस्तर कर्म. कारण दुस्तर कर्मामध्ये वारीला निघाल तर घरी 50दा फोन करतो, हे दुस्तर कर्म आहे. जाळला महाराज सगळा संसार. सांगू दुस्तर कर्म कशाला म्हणावं? एका वाक्यात उत्तर देऊ का? किती वाजता कीर्तन संपते याची वाट बघतो, त्याचं नाव दुस्तर कर्म. लक्षात आलं का? जाळाला सगळं महाराज, राख रांगोळी केली त्याची मी. सगळ्यांचा विसर पडला मला. एक कथा सांगतो, छोटीशी आहे, थोडं लक्ष द्या आणि संपल की माझं कीर्तन लगेच. भगवान परमात्मा प्रभू कृष्णाचं देवाचं डोकं दुखत होतं. मी वाचल्यावर थोडासा एकटाच हसत होतो. देवाचं डोकं दुखत होतं. मला वाटलं आमचीच बॉम्ब आहे. देवाचं डोकं दुखत होतं आणि देवाच्या मांडीवर उद्धवानी डोकं ठेवलेलं आणि उद्धव त्या डोक्याचा मालिश करत होते. अनेक प्रकारच्या आयुर्वेदाचार्य बोलावून अनेक प्रकारच्या मात्रा देवाला दिलेल्या होत्या, पण देवाचं डोकं राहत नव्हतं. आणि याच्या असह्य वेदना उद्धवजींना होत होत्या. आणि नकळत उद्धवांच्या डोळ्यातनं अश्रू आले आणि त्यातला एक थेंब देवाच्या गालावर पडला आणि देवाने लक्क दिशी डोळे उघडले. गार लागलं काहीतरी म्हणून वर पाहिलं तर उद्धवांच्या डोळ्यातनं अश्रू येत होते. देवाने हसावं, उद्धवा रडता तुम्ही? हा देवा,
म्हणे का? अहो एवढे प्रयास केले, एवढे प्रयत्न केले, पण तुमचं डोकं देवा राहत नाही दुखायचं. मी काय करू सांगा ना. तुम्ही तरी एखादा देवा मला उपाय सुचवा की उद्धवा हे हे कर, माझं डोकं दुखायचं राहतं का नाही बघ. देव हसले, म्हणे उद्धवा मी सांगतो तो विलाज कराल माझ्यावर, का नाही करणार देवा. तुमचं डोकं राहावं ही माझी मानसिकता आहे, हरकत नाही. मग एक काम करा. म्हणे काय? माझं डोकं तुम्हाला राहावं असं वाटत असेल तर एक काम करा. म्हणे काय? जाता का गोकुळाला. काय देव आहे बरं. हो जाता का गोकुळाला. म्हणे का? अहो गोकुळामध्ये जा आणि गोकुळातल्या ज्या गोपिका आहेत ना, हो त्या गोपिकांच्या पायाची धूळ आणा आणि माझ्या मस्तकी लेप म्हणून लावा. माझं डोकं दुखायचं राहतं का नाही तेवढं बघा. याचं म्हणावं गोकुळावरचं प्रेम देवाचं. उद्धव म्हणतात असे इच्छा असेल देवा तर जातो बरं. रात्रीची वेळ होती ती. उद्धवजी धावत 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 आले आणि रथावर उडी मारली आणि स्वतः सारथ्यपण केलं उद्धवानी आणि वाऱ्याच्या वेगानं रथ गोकुळाकडे निघाला पळत. वाऱ्याच्या वेगानं. अरे दिवस इकडं उगवला आणि उद्धवाचा रथ गोकुळामध्ये प्रवेश केला. तांबडं फुटलं असं शब्द आहे आपल्याकडं. तांबडं फुटलं आणि उद्धवांचा हो रथ गोकुळामध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश केल्या केल्या तो रथ उभा राहिला गेला. घामाघूम झाले होते घोडे पळून पळून पळून. काय सुंदर आहे वातावरण हो. आता हेच जर गावात कीर्तन असतं ना तुम्ही 11:30ला जय विठ्ठल केलं असतं. काय नॅचरल आहे. काय पंखा लावायची गरज नाही, काय नाही काय नाही. अशी हवा येते. लोकही मोठ्या प्रसन्न तर सगळ्या बायका चालूच असते कीर्तनामध्ये. ह्या दिवसात नाही उष्णताही वाढली, खूपच वाढली. त्याला प्रमाणच नाही राहिलं. काय हवा लागते तेव्हा मला बरं वाटते, बाकी काय नाही. ऐका तरी खूप छान आहे. रथ उभा राहिला उद्धवांचा आणि उद्धवाने रथावरून खाली उडी मारली आणि समोर पाहिलं उद्धवानी तर कोण एक गोपिका. सकाळचे तांबडं फुटलं, सकाळची वेळ आहे. स्नान संध्या आटोपून असे केस मोकळे सोडलेले ती गोपिका बाहेर अंगणामध्ये सडा संमार्जन करून त्या जिथं सडा टाकलेला आहे तिथं ती गोपिका सुंदर अशी रांगोळी काढते. आणि म्हणून आजही आमच्या हिंदू धर्माची शिकवण आहे. आमच्या घरातली स्त्री स्नान झाल्यानंतर हातामध्ये तांबडा तांब्या करंड रांगोळीचा डबा घेऊन तुळशीजवळ येते, रांगोळी काढते, उमऱ्यावर रांगोळी काढते, अंगणामध्ये छोटीशी काढते. याचं कारण घराची कळा अंगण सांगत. बरोबर आहे ना. घराची कळा अंगण सांगत. म्हणून आजही आमचे संस्कार आहेत. आमच्या घरातली स्त्री आजही रांगोळी काढते. आता हल्लीच्या पोरींना रांगोळीच काढता येत नाही म्हणून तिने स्टिकर चिकटवले. कायमचीच रांगोळीच काढायचं नाही, त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं. काळ बदललाय हो. रांगोळी काढते ती गोपिका आणि उद्धवानी पाहिलं. अरे उद्धव धावत आले त्या गोपिकेच्या जवळ. आत्ता जातो, तिला सांगतो देवाकडून आलो, तुझ्या पायाची धूळ काढून दे, देवाचं डोकं दुखतंय, देवाच्या मस्तकी लावायचंय. या विचारामध्ये उद्धवजी धावत धावत त्या गोपिकेच्या जवळ आले आणि समोर पाहता तो काय, ती गोपिका रांगोळी काढते ना, त्या रांगोळीमध्ये भगवान परमात्मा कृष्णाचं चित्र रेखाटत होती. असं सुंदर देवाचा मुकुट, देवाचा मोरपंख, देवाचा चेहरा, देवाची बोट, देवाची बासुरी, देवाचा अंगरका, देवाचा पितांबर, देवाचे पाय इतके देखणे रांगोळीमध्ये काढलेले होते ना. उद्धवांना असं वाटत होतं साक्षात माझा परमात्मा कृष्ण माझ्याशी बोलतोयच वाटतं. आणि बघता बघता ज्या कामाकरता आले ते काम उद्धव विसरून गेले आणि रांगोळीशी एकरूप झाले. टकटक बघत होते. ती गोपिकेला काहीच माहीत नाही कोण आहे कोण नाही, काहीच नाही. ती सहज रांगोळी टाकत अशी पाठीमागं सरकली आणि अचानकपणे तिचाच धक्का उद्धवांना लागला. उद्धवांना धक्का लागला आणि ती सावध झाली आणि पाहते कोण एक महात्मा सकाळच्या प्रहरी माझ्या दरवाजामध्ये उभा आहे. रांगोळी खाली ठेवली, डोकं ठेवलं, नतमस्तक झाली, हात जोडले. महात्माजी क्षमा असावी, मला दिसला नाही, आपण कोण आणि माझ्याकडे का आलात. मोठ्या प्रसन्न भावमुद्रेमध्ये ती बोलते, आपण कोण आणि माझ्याकडे का आला. उद्धवजी म्हणतात, मी कोण, मी तुझ्याकडे का आलो हे मी तुला नंतर सांगतो, पण एक बोलू. म्हणे काय, रांगोळी खूप छान काढलीस,
खूप देखणी काढलीस, साक्षात परमात्मा माझ्याशी बोलतो हो, एवढी देखणी रांगोळी काढलीस. ती हसली आणि हात जोडले. माझा हा रोजचाच उद्योग आहे. बुद्धजी बोलतात म्हणजे काही नाही हो, मी रोज हो त्याची आठवण झाली की डबा घेते आणि त्याची रांगोळी काढत बसते. रोज त्याचे कपडे नवीन हो बदलते, त्याला बरंचसंच काही काही सजवत असते मी त्याला. उद्धवजी म्हणतात एक बोलू? म्हणे काय? रांगोळी खूप छान काढलीस ग, पण या रांगोळीमध्ये एक छोटीशी चूक आहे, तेवढी सांगू? तिनं डोळे वर केले, याचा अर्थ माझ्यापेक्षा देवाला तुम्ही खूप जवळनं पाहता. ती म्हणते हो. उद्धवजी म्हणतात हो. मग सांग ना हो, माझ्या रांगोळीमध्ये काय चूक आहे? उद्धवजी सांगतात, अगं सुंदर देवाचं मुकुट आला, मोरपंख आलं, बोट आली, बासरी आली, अंगरका आला, पितांबर आला, पाय आले देवाचे बरोबर, पण एक चूक आहे. म्हणे काय? देवाच्या पायाला तू पावलं नाहीत काढली, तेवढी पावलं काढ आणि मग देव कसा दिसतो तेवढा बघ. डोळ्यात खळखळ अश्रू आले तिच्या. महात्माजी म्हणे काय? मी हजारो रांगोळ्या काढल्या आजवर, पण एका सुद्धा रांगोळीला देवाच्या पायाला मी पावलं तेवढी नाहीत काढलेली. प्रश्न केला उद्धवानी. का? का? अहो ज्या दिवशी या गोकुळातून तो निघाला, आम्ही अडवतो गोपिका सगळ्या त्याला. कोण घोड्याचे लगाम धरते, कोण शिव्या घालते त्या अक्रूराला, कोण रथाच्या पुढे झोपलो आम्ही हो, कोणी मुठीमध्ये माती घेऊन डोळ्यामध्ये टाकली त्या अक्रूराच्या, पण अक्रूराचा काहीच दोष नाही हो, अक्रूराचा काहीच दोष नाही. मग आपलंच नाणं खोटं आहे, आपलंच नाणं खोटं आहे. आम्ही त्याला एवढं अडवतो, त्यांनाच आमचं ऐकलं नाही. आम्हाला हात वरे करून स्वतःच्या पावलानं चालत 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 त्या रथावर गेला, स्वतःच्या पावलानं त्या रथावर चढला आणि हात वारे करून आम्हाला निघून गेला. ज्या दिवशी गोकुळातून निघून गेला त्या दिवसापासून रोज त्याच्या मी रांगोळ्या घालते, पण त्या रांगोळीला मात्र पावलं कधीच काढली नाहीत. पुन्हा उद्धवांनी प्रश्न केला, पावलं न काढण्याचं कारण काय? ती सांगू लागली, उद्धव महात्माजी, न जाणो या रांगोळीतल्या कृष्णाला मी पावलं काढली आणि तोच कृष्ण या रांगोळीतनं पुन्हा निघून जर गेला तर मी कुणाकडे बघावं? पुन्हा मी कुणाकडे बघावं? याचं नाव आहे हरिणे माझे हरिले चित्त. माझ्या परमात्म्यानं माझं चित्त वेधलंय, भार वित्त विसरले. सांगा ना महाराज, माझा कृष्ण मला कुठं भेटेल? तुकोबरे म्हणतात एक काम कर. म्हणे काय? तुला भेटण्याकरता काय, तुला एखादा टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सअप मेसेज, इंस्टाला वगैरे असा काय मेसेज, पत्र, चिठ्ठी, काय निरोप बिरोप असं काय आले काय? ट्विटरला काय आले का? ती हसली. म्हणे महाराज असलं काहीच नाही. मग वेड लागलं का तुला? अशी जी निघालीस तू भेटायला, असा कृष्ण भेटेल का? मग सांगा ना महाराज मी काय करू? तुकोबरे तू एक काम कर. म्हणे काय? तू तुझ्या घरी जा, तुला तुझा कृष्ण भेटेल. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता जाऊ घरा, आता जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता जाऊ घरा, आता जाऊ घरा. नोहे भरा लौकिक, नोहे भरा लौकिक, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. नोहे भरा लौकिक, नोहे भरा लौकिक, आता जाऊ घरा, आता जाऊ घरा. आता कैसी जाऊ घरा, नोहे भरा लौकिक, नोहे भरा लौकिक, नोहे भरा लौकिक, कैसी जाऊ घरा, नोहे
आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. महाराज सांगा ना मी कशी घराला जाऊ. हा लौकिक बरा दिसतो का हो तुम्हाला? अहो मी स्त्री जातीची आहे. प्रभू रामरायाच्या सीतामाईला सुद्धा या समाजानं सोडलं नाही. मी की झाड की पत्ती आहे महाराज. एक म्हणते कैसी जाऊ मी वृंदावनाला मुरली वाजवी तो काना जाऊ मी वृंदावन. ज्योतिताई तुम्ही वा म्हणा इतकं मला नाही गोड गाणं येत. आवाज काय खूप मोठं कार्य आहे तुम्हा लोकांचं. आळंदी सारख्या क्षेत्रावर आज 40-50 मुलं सांभाळायची. त्या मुलाची आई व्हायचं, त्या मुलाचं बाप व्हायचं. हे बघा आलंच, बघा आलंच, जवळच आलं लगेच आई म्हणल्यावर. असं छान नाचते हो ते, खूप गोड नाचते ते. आमच्या योगेश महाराजांनी संस्था उभा केली. सर्वसामान्य कुटुंबातली पोरं ही सगळी. मग अशी बोललो ना, वैकुंठवासी गोकुळ महाराज माझे खूप जवळचे मित्र होते, खूप जवळचे. त्यांच्या पहिल्या संस्थेला मुलं आली त्यावेळीपासून मी त्यांची संस्था आजवर बघत आलो आहे. ते कार्य तुम्ही खूप छान पद्धतीनं चालू ठेवलं, खूप चांगलं आहे. एक म्हणते वृंदावनाला कैसी जाऊ, एक म्हणते घराला कैसी जाऊ. पारकी यासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. ती 2ला आहे ना, काळी एक मध्ये दिसते त्या पेटीवाला आहे त्यामुळे ते स्वर ते पेटीतलेच असणार. पेटीवाले, पेटीवलं नाही म्हणलो मी. ऐका आता. पारकी आसी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. मला परकर समजतील, माझी कुटाळकी करतील महाराज. मला ऐका ना महाराज, मला घरी पाठवू नका. मी खूप अपेक्षेने तुमच्याजवळ आले. तुम्हीच सांगा माझा कृष्ण मला कुठं भेटेल. तुकोबरे म्हणतात एक काम कर म्हणे काय, तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहे परतोने. तू निवांत राहा, अशी चालत राहा, अशी चालत राहा. एक ना एक दिवस असाच उजाडेल. तुझा कृष्ण तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. न जाणो तू माघारी परतून पाहिलं पाहिले पाहे परतोनी. तू माघारी परतून पाहिलं तुझा संसार दिसेल. आणि संसार हा लोहचिंबकासारखा आहे, तुला ओढून घेईल आणि पुन्हा संसारामध्ये गाडेल. म्हणून अशी चालत राहा. एक ना एक दिवस तुझा परमात्मा कृष्ण तुला भेटेल. विडोबार कुमार, विठोबार कुमार.